नमस्कार सर्वांना. श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 38वा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समत्व किंवा निष्काम कर्मयोगाची गुरुकिल्ली सांगतात. ते आपण आज शिकणार आहोत. पहिल्यांदा श्लोक असा: सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युजस्व नैवं पाप मवाप्स्यसि. या श्लोकाचा सविस्तर अर्थ जाणून घेऊ आणि आपण त्यातून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करू. सुख दुःखे म्हणजे सुख आणि दुःख, समे कृत्वा म्हणजे समान मानून त्यात अडकून न पडता. सुख दुःखी म्हणजे सुख आणि दुःख यांना समान मानायचं, त्यांना वेगवेगळं मानायचं नाही आणि त्यात कधी अडकून पडायचं नाही, हे आपल्याला शिकवतं. लाभा लाभो म्हणजे लाभ आणि हानी दोन्ही समान. लाभ आला तरी उडवून जायचा नाही आणि हानी झाली तरी हार मानायची नाही. जया जयो विजय आणि पराजय, लाभ आणि हानी म्हणजे ततो युद्धाय युजस्व, त्यानंतर युद्धासाठी सज्ज व्हा. लाभ हानी विजय पराजय हे जीवनाचे भाग आहे. यांच्यामध्ये गुंतून न पडता आपण आपल्या कार्यासाठी सज्ज झालं पाहिजे, हे आपल्याला या श्लोकातून खास शिकवण भेटते. नैवं पाप मवाप्स्यसि म्हणजे अशा प्रकारे तुला पाप लागणार नाही तू असं कार्य केल्याने. म्हणजे सुख दुःख, लाभ हानी आणि विजय पराजय यांना समान मानून तू युद्धासाठी सज्ज हो. या भावनेने युद्ध केल्यास तुला कोणतेही पाप लागणार नाही. श्लोकाचे महत्त्व आणि विश्लेषण. हा श्लोक कर्मयोगाचा पाया मानला जातो. यात श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाचे निमित्त करून जीवनाचा एक मोठा सिद्धांत सांगितला आहे. द्वंद्वापलीकडे जाणे म्हणजे मानवी मन नेहमी सुख विजय आणि लाभाच्या मागे धावते आणि दुःख पराजय व हानीचा तिरस्कार करते. श्रीकृष्ण सांगतात की जोपर्यंत आपण द्वंद्वांत म्हणजे अडकलेले असतो तोपर्यंत आपले निर्णय भावनेच्या भरात चुकतातच. कर्तव्य भावना. जेव्हा आपण फळाची चिंता सोडून केवळ आपले कर्तव्य म्हणून कर्म करतो तेव्हा आपण मानसिक बंधनातून मुक्त होतो. पापापासून मुक्ती. अर्जुनाला भीती होती की सोकी यांना मारल्याने त्याला पाप लागेल. यावर श्रीकृष्ण स्पष्ट करतात की जर तुझे मन स्वार्थापासून मुक्त असेल आणि तू केवळ न्याय प्रस्थापित करण्यासाठी कर्तव्य भावनेने लढला तर ते कर्म तुला पाप पुण्यांच्या बंधनात अडकवणार नाही. दैनंदिन जीवनात उपयोग. हा श्लोक आपल्याला शिकवतो की कोणत्याही कामाचा परिणाम यश किंवा अपयश आपल्या हातात नसते. जर आपण आपले 100% योगदान दिले आणि परिणामाची चिंता सोडली तर आपण तणावमुक्त होऊन अधिक चांगले कर्म करू शकतो आणि आपला विजय निश्चित होऊ शकतो. चला तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या श्लोकाचे टाकलेले व्हिडिओ आपल्याला लवकर पोहोचतील. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीकृष्ण.